हॅलो मुलांनो, वंशवृक्ष म्हणजेच फॅमिली ट्रीच्या मदतीने नाती समजून घेता येत आहेत का हे आपण पाहूया. ही राधा आहे. आपण हिच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांची ओळख करून घेऊया. हे आहेत रामनाथ आणि ह्या विमला. हा रमेश आणि ही प्रमिला. इथे उभी असलेली रंजना आणि हे रजनीश. आणि ही मुलं आहेत. ह्यांची नावं राघव, ही पिंकी आणि हिला तर तुम्ही ओळखताच, ही आहे राधा. आता फॅमिली ट्रीच्या माध्यमातून ह्यांची नाती समजून घेऊया. हे रामनाथ आणि ह्या विमला. रामनाथ हे राधाच्या वडिलांचे वडील म्हणजे तिचे आजोबा आहेत. विमला तिची आजी आहे आणि रामनाथ ह्यांची पत्नी आहे. रामनाथ आणि विमला ह्यांना 2 मुलं आहेत. एक रमेश आणि दुसरी रंजना. रमेशचं लग्न प्रमिलाशी झालंय म्हणजे प्रमिला ही रमेशची पत्नी आहे. रंजनाच्या पतीचं नाव रजनीश आहे. प्रमिला आणि रमेश ह्यांना एक मुलगी आहे. तिचं नाव आहे राधा. रंजना आणि रजनीश ह्यांना 2 मुलं आहेत. एक राघव आणि दुसरी पिंकी. आता तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं द्या. तुमच्यासाठी पहिला प्रश्न. ही रंजना आहे आणि ही राधा. रंजना आणि राधा ह्यांचं एकमेकांशी काय नातं आहे सांगा बरं. रंजना राधाची कोण? रंजना ही रमेशची बहीण आहे आणि रमेश हे राधाचे वडील आहेत. वडिलांच्या बहिणीला काय म्हणतात? आत्या. मग राधा रंजनाची कोण? भाची. आता पुढचा प्रश्न. हा रमेश आणि हा आहे राघव, बरोबर? तर मग रमेश आणि राघव ह्यांच्यात काय नातं आहे? रंजना ही रमेशची बहीण आहे. राघव हा रंजनाचा मुलगा आहे म्हणजेच बहिणीचा मुलगा. त्यामुळे रमेश हा राघवचा मामा आहे. मग राघव हा रमेशचा कोण? भाचा. तर ही होती मामा आणि भाचा ह्यांची जोडी. आता इथे पहा. हे आहेत रामनाथ. ते राधाचे कोण आहेत? आजोबा. पिंकी राधाची बहीण आहे. तर रामनाथ आणि पिंकी यांचं एकमेकांशी काय नातं असेल? रामनाथ हे पिंकीचे कोण? रंजना ही रामनाथ यांची मुलगी आहे आणि रंजनाची मुलगी आहे पिंकी. त्यामुळे रामनाथ हे पिंकीचे आजोबा आहेत आणि पिंकी ही रामनाथ यांची नात. मित्रांनो, ही आहे विमला आणि ही आहे प्रमिला. विमला ही राधाची आजी आहे आणि प्रमिला ही राधाची आई आहे. तर विमला आणि प्रमिला ह्यांच्यात काय नातं आहे? हे तर खूप सोपं आहे. तुमची आई आणि तुमच्या वडिलांची आई ह्यांच्यात काय नातं आहे? विमला ही प्रमिलाची सासू आहे आणि प्रमिला ही विमलाची सून आहे. आणि आता हे शेवटचं नातं. हे कोण आहेत? हे आहेत रमेश आणि ही रंजना. रमेश हे राधाचे वडील आणि रंजना ही राधाची आत्या. मग रमेश आणि रंजना ह्यांच्यात काय नातं असेल? रमेश हे रंजनाचे कोण? रमेश हा रंजनाचा भाऊ आणि रंजना ही रमेशची बहीण. तर मित्रांनो, आता तुमची पाळी. तुमचे भाऊ बहीण आणि कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांची नावं आणि नाती लिहून काढा. पुन्हा भेटूया. गुड बाय.